हेलो बच्चों, आपका स्वागत है जीआर ट्यूटोरियल्स पे। मराठी व्याकरण की सीरीज हमारी स्टार्ट है और आज हमारी लास्ट वीडियो बनने वाली है मराठी व्याकरण की सीरीज में, जो कि अपना टॉपिक है आज का विराम चिन्ह, जो बोर्ड एग्जाम के लिए 2 मार्क्स के लिए आता है। तो विराम चिन्ह एग्जैक्टली कैसे यूज करते हैं, उसके कितने टाइप्स है, सब बताने वाला हूँ। तब तक आप वीडियो पर लाइक करें, कमेंट करें और शेयर करें। चलो टॉपिक की ओर बढ़ते हैं। तो हमारा टॉपिक है आज का विराम चिन्ह। लिखा है मैंने यहाँ पे 2 मार्क्स के लिए आता है बोर्ड एग्जाम के लिए। तो उसका फर्स्ट टाइप है अपने पास पूर्ण विराम। पूर्ण विराम म्हणजे काय, पूर्ण विरामचा सिंबल काय आहे? पूर्ण विरामचा सिंबल है जो कि है ये, इधर मैंने किया है, बॉक्स में लिखा हूं ताकि आपको हायलाइट हुए और आप भूल नहीं जाए। पूर्णविराम कधी आपण यूज करतो? जेव्हा वाक्य पूर्ण होते, जेव्हा वाक्य पूर्ण होते किंवा वाक्य पूर्ण होते, ज्या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह नसते, तेव्हा आपण पूर्णविराम यूज करतो। तर सेकंड टाइप काय आहे आपला? प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्ह केव्हा यूज करे? ज्या वाक्यामध्ये जसे की मी इथे शब्द दर्शवलेले आहेत, किती, कुठे, केव्हा, का, असे शब्द ज्या ज्या सेंटेन्समध्ये येतात तेव्हा आपण प्रश्नचिन्ह यूज करतो। थर्ड टाईपकडे वळूयात। थर्ड टाइप कोणता आहे आपला? उद्गार चिन्ह। उद्गार चिन्हाचा सिंबल इथे मी दर्शवलेला आहे, बॉक्समध्ये हायलाइट केलेला आहे। उद्गार चिन्ह आपण केव्हा यूज करतो? जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला आनंद, हर्ष, राग किंवा आपल्याला आश्चर्य दर्शवायचं असेल, की वाह खूप छान खेळलास, शाबाश खूप छान खेळलास, असे जेव्हा आपल्याला सांगायचं असते, दर्शवायचं असते, तेव्हा आपण उद्गार चिन्ह यूज करतो। फोर्थ वन आहे आपल्याकडे अल्पविराम। अल्पविराम आणि अर्धविराम यामध्ये मुलांना खूप कन्फ्युजन होते की केव्हा यूज करायचे। तर मी आज तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे। अल्पविराम आपण केव्हा यूज करतो? जेव्हा वाक्यात लहानसा थांबा आपण घेतो, म्हणजे एखादा वाक्य असेल, तो आपण सरळरित्या एका श्वासामध्ये वाचू नाही शकत, त्या वाक्यामध्ये आपल्याला स्टॉप घ्यावा लागतो, तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो। किंवा किंवा आपण जेव्हा एकापेक्षा जास्त गोष्टींची यादी असते, एकापेक्षा जास्त कोणत्या गोष्टी, जसं की कलर असतील, नाव असतील, जसे की राम श्याम, एकापाठोपाठ एक आलं, एकापाठोपाठ एक आलं, कलर असणार जसं की पिवळा, हिरवा, एकापाठोपाठ एक आलं, तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो। अर्धविराम आपण केव्हा यूज करतो? जेव्हा जवळचे संबंध असलेले 2 वाक्य, अल्पविराम आणि अर्धविराम मध्ये मेन डिफरन्स काय आहे? अल्पविराम आपण शब्दांसाठी यूज करतो आणि अर्धविराम आपण वाक्यांसाठी यूज करतो। तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे। आणि मेक शुअर की तुम्ही बुक घेऊन बसा। इम्पॉर्टंट जे असेल ना, तुम्ही बुकमध्ये लिहत घ्या, कारण की ते तुम्हाला तेच इम्पॉर्टंट असते आणि ते एक्झाममध्ये विचारल्यानंतर तुम्हाला हे जमत नाही किंवा तुम्हाला प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही बुक घेऊन बसा। सिक्स टाईपकडे येऊयात। सिक्स टाईप आहे आपला अवतरण चिन्ह। अवतरण चिन्ह हे 2 प्रकारचे असतात। फर्स्ट तर एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह। तर यामध्ये तर मुलांना खूपच गडबड होते, खूप म्हणजे खूप जास्त। मी तुम्हाला समजवतो हे केव्हा यूज करतात। एकेरी अवतरण चिन्ह केव्हा यूज करतात? जेव्हा दोन्ही पण केव्हा यूज करतात? जेव्हा संवाद आणि कोणाचे शब्द जसे तसे दुसऱ्या पर्सनला सांगण्यासाठी। पण केव्हा एकेरी? केव्हा जेव्हा दोन पर्सनची माहिती जशीच्या तशी तिसऱ्या पर्सनला सांगायची असेल। म्हणजे एक्झाम्पल कसे? शिक्षक म्हणाले, तो म्हणाला की लवकर ये। म्हणजे केव्हा? दोघांचा संवाद, जेव्हा दोघांनंतर दोघांची माहिती तिसऱ्या पर्सनला शेअर केली। आणि दुहेरी केव्हा? दुहेरी सिंगल पर्सनची माहिती दुसऱ्या सेकंड पर्सनला शेअर केली, म्हणजे आई म्हणाली लवकर ये। हे झालं दोघांमधला संवाद, कन्व्हर्सेशन। आणि एकेरीमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त येतात, तेव्हा आपण एकेरी वापरतो। आणि याच्यामध्ये अजून एक टाईप आहे, तो आहे कंस। कंस केव्हा यूज करतो? कंसचा सिंबल हे काय आहे? कंस असा ब्रॅकेट, कंस म्हणजे ब्रॅकेट। ब्रॅकेट आपण केव्हा यूज करतो? एखादं नाऊन असेल किंवा एखादा शब्द असेल, ज्याबद्दलची आपल्याला एक्स्ट्रा माहिती सांगायची असेल। एक्स्ट्रा माहिती म्हणजे कसं? एक्झाम्पल, एखादा पालघर किंवा ठाणा आहे, तर ठाणा काय आहे? ठाणा काय आहे? महाराष्ट्राचा जिल्हा आहे। तर आपल्याला त्याची एक्स्ट्रा माहिती दर्शवायची, तर कशी आपण दर्शवणार? अशी असेल, ठाणे ब्रॅकेटमध्ये लिहू आपण महाराष्ट्राचा जिल्हा। सॉरी गाइस।
महाराष्ट्र जिल्हा. आपल्याला एक्स्ट्रा माहिती जेव्हा दर्शवायची असेल तेव्हा आपण ब्रॅकेट यूज करतो. तर चला आपण एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल मध्ये काय, लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने पाहिले. लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने पाहिले. यामध्ये मी तुम्हाला काय बोललेलो, अल्पविराम मध्ये मी तुम्हाला काय बोललेलो, की जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्समध्ये थांबण्यासाठी थांबा घेतो किंवा एखाद्या सेम संबंध असलेल्या गोष्टी शब्द एका पाठोपाठ येतात तेव्हा आपण अल्पविराम यूज करतो. तर यामध्ये बघा एकाच संबंध असलेले जवळचे, जसे की कलर आलेले, कलरची माहिती आपल्याला दिलेली आहे, लाल हिरवे एका पाठोपाठ एक आलेत, तर आपण काय यूज करणार, इथे यूज करणार आपण अल्पविराम. आणि शेवटला बघा, आपल्याला ह्या सेंटेन्समध्ये कोणताच असं आश्चर्यवाला सेंटेन्स नाहीये किंवा कुठे आपल्याला क्वेश्चन विचारलेलं नाही, त्यासाठी आपण शेवटला सेंटेन्सच्या पूर्णविराम देणार. सेकंड सेंटेन्सकडे बघूया. सेकंड सेंटेन्स काय, आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का. आपण आता काय केलं, आपण इथे जेव्हा आपण आईने नाराजी व्यक्त केली तेव्हा आपण थोडंसं थांबलो, 1 सेकंदासाठी थांबलो आणि मग पुढचा सेंटेन्स बोललो. तर इथे आपण परत इथे काय यूज करणार, इथे आपण यूज करणार अल्पविराम. पण केली, इथे आपण अल्पविराम यूज करणार. आणि त्यापुढे बघा, पण उपयोग झाला का, इथे आपण काय यूज केलं, का, किती, किंवा मी तुम्हाला शब्द लिहून दिलेले प्रश्नचिन्हामध्ये, हे शब्द आले म्हणजे इथे काय येणार, शेवटला प्रश्नचिन्ह येणार, ते प्रश्नचिन्ह आलं. थर्ड काय, मावशी तुम्ही कुठे राहता. मावशी बोलल्यानंतर पण आपण थांबलो, इथे पण काय येईल, अल्पविराम येईल. पुढे काय, तुम्ही कुठे राहता म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. कुठे हा शब्द प्रश्न विचारलेला आहे म्हणजे इथे काय येणार, प्रश्नचिन्ह येणार. फोर्थ काय आहे, शाबाश छान खेळलास. इथे काय आहे, आपल्याला आश्चर्य किंवा आपल्याला काय व्यक्त केले, खुशी व्यक्त केली. आपण एखाद्याबद्दल खुशी व्यक्त केली किंवा एखाद्याची प्रशंसा केली, तर इथे काय येणार, शाबाश हा कोणता वर्ड आहे, उद्गारवाचक शब्द आहे, तर इथे काय येणार, उद्गार चिन्ह येणार. आणि वाक्यात शेवटला पूर्णविराम येणार. फिफ्थ क्वेश्चन काय आहे, तो खूप हुशार आहे म्हणून त्याला सर्व आवडतात. आता इथे बघा, इथे मुले कन्फ्यूज होणार की इथे अल्पविराम वापरायचे आहे की अर्धविराम वापरायचं आहे. तर मी काय बोललो, अल्पविराम आपण केव्हा वापरतो, जेव्हा एकाच संबंध असलेले शब्द एका पाठोपाठ येतात. आणि अर्धविराम केव्हा एकाच संबंध असलेले वाक्य जेव्हा एका पाठोपाठ येतात तेव्हा आपण अर्धविराम यूज करतो. आता इथे बघा, तो खूप हुशार आहे म्हणून त्याला सर्व आवडतात. काय आले इथे, शब्द नाही आलेले, इथे काय आले, वाक्य आलेत, म्हणून इथे आपण अर्धविराम यूज करणार. तो खूप हुशार आहे म्हणून त्याला सर्व आवडतात. 6 काय आहे, शिक्षक म्हणाले अभ्यास करा. आता अवतरण चिन्हामध्ये मी तुम्हाला काय बोललेलो, की दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात, जेव्हा एका पर्सनची माहिती आपण जशीच्या तशी समोरच्या पर्सनला देतो, दुसऱ्याला सांगतो, तेव्हा आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. इथे काय आहे, सिंगल पर्सन आहे. काय आहे, सिंगल पर्सन काय आहे, शिक्षक काय म्हणाले, अभ्यास करा. सिंगल पर्सनची व्यक्ती आपण माहिती समोरच्या व्यक्तीला सांगतोय, ते इथं आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. इथे येणार दुहेरी अवतरण चिन्ह. सिंपल आहे, किती सिंपल आहे. 2 मार्क्सला 2 क्वेश्चन येतात. एकतर तुम्हाला सेंटेन्स विचारतात 2, किंवा तुम्हाला 4 हे येतात, काय विरामचिन्हाची नावं विचारण्यासाठी येतात, की हा विरामचिन्ह दिलंय तर ह्याचं नाव काय. तर त्यासाठी मी तुम्हाला विरामचिन्हाची नावं पण दिलेत आणि तुम्हाला विरामचिन्हाचे जे विरामचिन्ह आहेत त्याला बॉक्समध्ये हायलाईट पण केलंय, जेणेकरून तुम्हाला कुठे समस्या नाही आली पाहिजे. तर आजची व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहे आणि आज आपली मराठी व्याकरणाची सिरीज संपलेली आहे. ही शेवटची व्हिडिओ होती. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण ज्यामध्ये मुलांना खूप समस्या येते, जे आहे पोएममधून आन्सर कसे फाइंड करायची, पोएमचा नक्की अर्थ काय, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण पोएमची सिरीज स्टार्ट करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अपडेटेड राहाल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.